हे सुद्धा एक रिसॉर्ट आहे। मस्त आहे बरं का, बीच भारी आहे आणि एकदम अजून तरी एकदम स्वच्छ आहे। मजा आली बीचवरती। इथून ना आम्ही मस्त असं चालत येतोय आता। अशा प्रत्येक ठिकाणी इथे पायवाटा आहे जिथून तुम्ही बीच पर्यंत जाऊ शकता। आणि ना इथे ठिकठिकाणी तुम्हाला भरपूर असे रिसॉर्ट सुद्धा पाहायला मिळतील। हे सुद्धा एक रिसॉर्ट आहे। ते ना बीच पर्यंत जाईपर्यंत खूप सारे रिसॉर्ट आहेत वाटेमध्ये आणि होमस्टे सुद्धा आहेत। इथे ना काही स्टॉल सुद्धा लावलेत त्यांनी। इथे आजूबाजूला ना खरेदीसाठीचे भरपूर स्टॉल आहे जिथे तुम्ही कपडे वगैरे खरेदी करू शकता। लहान मुलांना जर काही खेळणी वगैरे हवे असतील ना बीचवरती खेळण्यासाठी तर ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। आणि खाण्यापिण्याचे सुद्धा इथे भरपूर स्टॉल्स आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे बीचवरती ना ठिकठिकाणी काही काकी बसलेल्या दिसतील ज्यांच्याकडे उकडीचे मोदक असतात आणि ते सुद्धा 20 रुपयाला एक पीस असा मोदक आहेत। अगदी गरमागरम असे हे मोदक ह्या काकी घेऊन बसतात। आता आपण आलोय दिव्यागर बीचला। स्वच्छ बीच आहे, सुंदर बीच आहे। आज संडेच्या दिवशी आम्ही आल्यामुळे ना इथे भरपूर अशा राईड सुद्धा सुरू आहेत। तुम्ही बनाना राईड करू शकता, जेटस्की करू शकता, ते ट्रॅक्टर राईड वगैरे पण इथे चालू आहेत। तुम्ही स्वतःची कार घेऊन इथे या बीचवरती थोडंसं एका बाजूला येऊ शकता, छान असं फोटोशूट करू शकता। हा पूर्ण असा दिव्यागर बीचचा ना समुद्र किनारपट्टा आहे। आणि हे बघा, हे जे राईड्स वाले आहेत ना हे तुम्हाला अशी राईड करून आणतात। तिकडे पलीकडच्या साईडला ना शिंपले वगैरे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। सो जर तुम्हाला शिंपले वगैरे घ्यायचे असतील किंवा छान मस्त एक्सप्लोर करायचं असेल तर 200-200 रुपयामध्ये ते लोक सोडतात। किंवा जर राईड करायची असेल ना तर हे लोक असं मागे येतात आणि इथल्या इथे राईड करायची असेल तर 200-300 रुपयामध्ये राईड मिळते। आणि जर लांबपर्यंत जायचं असेल, तिथे शिंपले दिसत आहेत तिथपर्यंत जायचं असेल ना तर मात्र 1000 रुपये घेतात हे लोक। बार्गेनिंग केलं तर थोडे कमी फार सुद्धा घेतील। आता आणि ना क्राऊड बऱ्यापैकी कमी आहे। आज संडे आहे त्या मानाने क्राऊड बऱ्यापैकी कमी आहे। इथे मस्त लोक आतमध्ये छान असं पोहतायत। इथे ना बीचच्या बाजूला सुद्धा एकदम छान स्वच्छ आहे। अगदी तिथून आम्ही चालत आलो भरपूर असं वॉक करून। आता इथे एक एक्झिट पॉइंट आहे। मस्त आहे बरं का, बीच भारी आहे आणि एकदम अजून तरी एकदम स्वच्छ आहे। मजा आली बीचवरती। वन डे रिटर्न पिकनिकचा प्लॅन करणार असाल ना, पुण्याला किंवा मुंबईला राहत असाल तर तुम्ही ना दिव्यागर बीचला नक्कीच जाऊ शकता। सध्या हा बीच ना खूप जास्त क्लीन आहे। वीकेंडला सुद्धा आता मुलांच्या परीक्षा चालू असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे इथे। मस्त असं बीचवरतीच तुम्ही काहीतरी खायला घेऊ शकता। आम्ही गोळा घेतला आणि त्यानंतर दिव्यागरमध्ये जेवण केलं एका ठिकाणी।
जेवणात अगदी गरमागरम अशा फिश थाळ्या, पॉम्प्रेट थाळी आणि सुरमई थाळी मागवलेली, सोबत सोलकढी होती, उकडीचे मोदक सुद्धा आम्ही घेतले होते. बीचवरनं भिजून आल्यावरती या गरमागरम अशा जेवणावरती ताव मारण्यात काय सुख असतं म्हणून सांगू तुम्हाला. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या घरच्यांसोबत ना खूप छान अशी एक वन डे रिटर्नची दिव्यागरची ट्रिप नक्कीच करू शकता. दिव्यागरमध्ये ना आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर काय काय खाल्लं आहे, त्याचा व्हिडिओ ना मी उद्या चॅनलवरती अपलोड करेन. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.